नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर कालच्या शिफ्टचे क्वेश्चन्स राहिले होते. हे दुपारच्या शिफ्टचे क्वेश्चन्स आहेत 18 तारखेचे. ठीक आहे. तर आज जे क्वेश्चन्स आले होते त्यावरती पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे, चॅनलवरती टाकलेला आहे. ठीक आहे. तर सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे धन्यवाद ज्यांनी हे क्वेश्चन्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. तर क्वेश्चन्स पाहूयात बघा. MCX चे मुख्यालय विचारलेलं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे, महाराष्ट्र. MCX ला कोण नियमन करतो? तर सुरुवातीला फॉरवर्ड मार्केट कमिशन म्हणजे FMC द्वारे नियमन केले जात असे, परंतु आता सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी च्या नियामक कक्षेमध्ये आहे. सेबीच्या नियामक कक्षेमध्ये आहे. महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री कोण आहेत? छगन भुजबळ हे आहेत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री विचारलेले आहेत यशवंतराव चव्हाण. The President of the World Economic Forum in 2025. बोर्गे ब्रेंडे हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे WEF चे अध्यक्ष आणि CEO आहेत आणि 2025 पासून ते या पदावरती आहेत. बोर्गे ब्रेंडे. भारताने ISSF विश्वचषक पदक तालिकेत पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना आणि नॉर्वे नंतर तिसरे स्थान पटकावले आहे. कितवे स्थान पटकावले असा प्रश्न होता, तर तिसरे. चायना आणि नॉर्वे नंतर भारताचे तिसरे स्थान आहे. माधव राष्ट्रीय उद्यानाची स्थापना विचारलेली आहे, 1958 झालेली आहे. माधव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये आहे. मध्य प्रदेशातील वायव्य कडील ग्वालेर विभागातील शिवपुरी जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न. 2024-25 आर्थिक वर्षात महाराष्ट्राने भारतातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी FDI 31% गुंतवणूक आकर्षित केली, ज्यातून 19.6 अब्ज अमेरिकन डॉलर्स मिळाले. महाराष्ट्राचे भारतीय एकूण थेट परकीय गुंतवणूक विचारलं होते FDI 31%. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य सचिव कोण आहेत? राजेश कुमार मीना. अमेरिका आणि मेक्सिको यांच्यातील नैसर्गिक सीमा असलेली नदी विचारलेलं आहे. रिओ ग्रांडे नदी आहे. ही नदी उत्तर अमेरिका खंडातील एक प्रमुख नदी असून टेक्सास राज्याला मेक्सिको पासून वेगळं करते. तसंच बघा पुढचा प्रश्न. औरंगाबाद या शहराची स्थापना कोणी केली विचारलेलं आहे. अहमदनगर सल्तनतीचा एक प्रमुख राजकारणी मलिक अंबर यांनी 1610 मध्ये खिडकी शहराची स्थापना म्हणजे आताचे औरंगाबाद आणि नंतर मुघल सम्राट औरंगजेबाने त्याचे नाव औरंगाबाद असे ठेवले. सध्याचे छत्रपती संभाजीनगर. लोणावळा हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वत रांगेत स्थित एक हिल स्टेशन आहे. लोणावळा विचारलेलं आहे. 622 मीटर उंचीवरती आहे, ज्याला पश्चिम घाट असे म्हणतात. मुघल सम्राट जहांगीरला अनेक बायका होत्या आणि त्याची 20वी पत्नी नूरजहां बद्दल विचारलेले आहे. ही खरोखरच त्याची सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली पत्नी होती नूरजहां. सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान विचारलेले 107वे आहे राष्ट्रीय उद्यान. ओडिशाचे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे आणि भारतातील 107वे राष्ट्रीय उद्यान. पातूर हे गाव विचारलेले आहे. भारताच्या महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील एक गाव व
तालुक्याचे ठिकाण आहे पातूर. अजिंठा आणि वेरूळ लेणी महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या युनेस्को जागतिक वारसा स्थळे आहेत. अजिंठा आणि वेरूळ लेणी कुठे आहेत महाराष्ट्रामध्ये, हा असा प्रश्न विचारला होता. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत. तसेच त्यांना युनेस्कोचा दर्जा प्राप्त झालेला आहे. पानाच्या थराला शिरा आणि त्यांच्या व्यवस्थेला योग्यरित्या शिराभिसरण असे म्हणतात. पी लहरी या एस लहरींपेक्षा वेगवान असतात का विचारलेलं आहे, तर वेगवान असतात. पी लहरी एस लहरीपेक्षा वेगवान असतात. भारतीय लघु उद्योग विकास बँक सिडबी ची स्थापना विचारली. 2 एप्रिल 1990 रोजी संसदेच्या कायद्यानुसार झाली. सिडबी ही भारत सरकारची एक प्रमुख वित्तीय संस्था आहे जी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या संवर्धन, वित्तपुरवठा आणि विकासासाठी काम करते. 1870 ते 1880 खालीलपैकी कोणती संस्था नव्हती या 2 काळामध्ये? पुणे सार्वजनिक सभा ही 1870ला स्थापन करण्यात आली, म्हणजे ही होती. इंडियन असोसिएशन 1876 ही पण होती. मद्रास महाजन सभा ही संस्था 1884 मध्ये स्थापन झाली. 1884 मध्ये मद्रास सभा म्हणजे ही नव्हती, 84 आहे इथं. मायसेलियम म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर हायफे नावाच्या बारीक धाग्यासारख्या तंतूच्या जाळ्यापासून बनलेली बुरशीची मुळासारखी रचना ह्याला मायसेलियम असं म्हटलं जातं. ॲडम स्मिथ यांनी द वेल्थ ऑफ नेशन्स मध्ये सादर केलेले एक रूपक आहे, ज्यामध्ये स्पर्धा आणि उपजीविकेच्या इच्छेमुळे मुक्त बाजारपेठेत स्वतःच्या स्वार्थासाठी काम करणारे व्यक्ती केंद्रीय नियोजन किंवा सरकारी हस्तक्षेपाशिवायही कार्यक्षम संसाधन वाटप आणि बाजार समतोल साधून अनावधानाने समाजाच्या अधिक चांगल्या हिताला प्रोत्साहन देतात, त्याचे वर्णन त्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. ॲडम स्मिथ यांनी द वेल्थ ऑफ नेशन्समध्ये. तर हे कालचे क्वेश्चन्स होते दुपारच्या शिफ्टचे. तर फ्रेंड्स, आपल्या चॅनलवरती सर्व व्हिडिओ अवेलेबल आहेत 16 तारखेपासूनचे. 16 तारखेपासून एक पेपर्स चालू आहेत, त्या तारखेपासूनचे सर्व क्वेश्चन्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत, ते तुम्ही पाहू शकता जाऊन. तसं टेलिग्राम चॅनलवरती पण PDF अवेलेबल करून दिलेले आहेत. HAJ एज्युकेशन टेलिग्राम चॅनल आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग.